नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने मोठी कार्यवाही करत नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतून एका आरोपीला देशी बनावटीच्या पिस्टल आणि जिवंत कारतुसांसह अटक केली आहे। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार गुन्हे शाखेचे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना आनंदनगर रामगड परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला। यावेळी आरोपी इरफान हुसेन शेख याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून काळ्या रंगाची देशी बनावटी पिस्टल, मॅगझिन आणि 2 जिवंत कारतुसे असा अंदाजे 56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी कोणता तरी दाखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे अग्निशस्त्र बाळगत असल्याचा संशय आहे। या प्रकरणी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही कार्यवाही रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश सागडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर। क्राईम ब्रांच युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके आणि त्यांच्या पथकाने एक विनापरवाना अग्निशस्त्र, अवैध अग्निशस्त्र असल्याबाबतची त्यांना माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील इरफान हुसेन शेख जो आनंदनगरमध्ये राहतो त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक अवैध अग्निशस्त्र आणि 2 राऊंड आम्हाला मिळून आलेले आहे। त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। यामध्ये एकूण 56,000 रुपयाचा मुद्देमाल, एक अग्निशस्त्र आणि 2 त्याचे जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेले आहेत। हा जो आरोपी आहे याच्यावर यापूर्वीचे कुठले गुन्हे दाखल असल्याचं दिसून आलं नाही, परंतु याने ज्याच्याकडून हे अग्निशस्त्र घेतल्याचं तो सांगतो आतिक शेख, लतीफ शेख हा जो आरोपी आहे तो पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर याच्यापूर्वीचे अग्निशस्त्राचे आणि काही NDPSचे गुन्हे दाखल आहे। आतिक शेखने त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिला असं त्याचं सुरुवातीचं म्हणणं आहे। प्राथमिक तपास सुरू आहे। आता यामध्ये आतिक शेखला जेव्हा ताब्यात घेऊ तेव्हा पुढील याच्यामधली माहिती प्राप्त होऊ शकेल।